नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, जे की इंट्राडेसाठी आपण स्टॉक्स कसे सिलेक्ट करणार, यासाठी खूप साऱ्या वेबसाईट आहेत. पण आपल्याला एक फ्री ऑफ कॉस्ट जी वेबसाईट ॲक्चुअल डाटा आपल्याला देते, तिचे नाव आहे NSE इंडिया. NSE इंडियावर तुम्हाला प्रॉपर हा डाटा जो फिंच होतो, तो प्रॉपर डाटा तुम्हाला इथे मिळणार आहे प्राईसचा. तर मित्रांनो, आपण NSE इंडियावर ही फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट आहे. याच्यावर जो लाईव्ह डाटा आहे तो आपल्याला इथं दिसणार आहे. त्याच्यामुळे आपण ही वेबसाईट यूज करतो इंट्राडेसाठी. तर मित्रांनो, आपल्याला आज या व्हिडिओमधून पाहायचं आहे की आपण इंट्राडेसाठी स्टॉक्स कसे सिलेक्ट करणार आहोत. यासाठी ही वेबसाईट कशी युजफुल राहणार आहे, आपण ते आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्टॉक वॉच NSE हे सर्च करून घ्यायचं, गुगलला टाकायचं आहे. हे सर्च केलं की एंटर प्रेस केल्यानंतर आपल्याला फर्स्ट वेबसाईट येईल. फर्स्ट वेबसाईट असो, सेकंड वेबसाईट असो, आपल्याला कुठंही क्लिक करून आपल्याला ही विंडो ओपन झाल्यानंतर आपण याच्यावर बघणार आहोत. म्हणजे फर्स्ट चला ठीक आहे, आपण एकदा पहिले रूल समजून घेऊ नेमकं काय आहे. तर आपल्याला 10 वाजेपर्यंत कोणत्याही ट्रेड इंट्राडेसाठी पंच करायचा नाही आहे. तर त्या 10 वाजेनंतर आपल्याला ॲक्चुअल म्हणजे 10च्या म्हणजे 9:15ला मार्केट ओपन होतं. 9:15 ते 10 पर्यंत आपल्याला फक्त मार्केटमध्ये एक ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि प्राईजला एक स्टेडी होऊ द्यायचं आहे की ती सेटल लावून झाली की आपल्याला ॲक्चुअल 10 वाजेनंतर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. यासाठी आपण टाईम फ्रेम यूज करणार आहोत 5 मिनिटाची. 5 मिनिट टाईम फ्रेमवर आपण एंट्री आणि एक्झिट आपण तिथे प्लॅन करणार आहोत. 10 वाजेनंतर ॲक्चुअल मुवमेंट जी असते स्टॉक्समध्ये ती आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी आपण NSE इंडिया ही वेबसाईट बघणार आहोत. तर या ठिकाणी NSE इंडिया सर्च केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन झाल्यानंतर आपण मार्केट डेटा या टॅबवर जाऊन आपल्याला खाली आल्यानंतर डेरिव्हेटिव्ह सेक्शनमध्ये चेंज इन ओपन इंटरेस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये सिलेक्टच्या खाली बाय अंडरलाईनमध्ये क्लिक केल्यानंतर राईज इन OI अँड राईज इन प्राईस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर आपण बघणार आहोत या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टी हे सिम्बॉलमध्ये येतील. आपल्याला ते बघायचे नाही आहेत. तर आपल्याला इथे जे स्टॉक्सचे नेम येतील ते आपल्याला वॉच लिस्टमध्ये किंवा आपल्याला ते स्टॉक्स बघायचे आहेत. वॉच लिस्टमध्ये ॲड करा किंवा ते बघा. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला एक ऑब्झर्वेशन असं ठेवायचं आहे की चेंज इन OI म्हणजे पर्सेंटेजमध्ये किती चेंज आलेला आहे आपल्याला ते बघायचं आहे. तर ह्या ठिकाणी ब्ल्यू बॉक्समध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पर्सेंटेज चेंज इन OI इथे आपल्याला बघायचं आहे. तर आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला इथं इन्फी हा एक स्टॉक दिसतो आहे. याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज चेंज इन OI मध्ये आपल्याला 118 ने तो स्टॉक चेंज इन पर्सेंटेज OI मध्ये दिसतोय. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की 50%च्या वर जर असेल तर आपण या स्टॉकला आपल्या वॉचलिस्टमध्ये किंवा आपण इंट्राडेसाठी प्लॅन करणार आहोत. तर मित्रांनो, एक इन्फी झाला, एक HDFC बँक झाला आणि खाली HCL टेक झाला. तर याच्यामध्ये HCL टेकमध्ये 282%चा पर्सेंटेज चेंज इन OI झालेला आहे आणि HDFC बँकमध्ये 19. आता बघा, इथे एक असं ऑब्झर्वेशन आलेलं आहे की इन्फीमध्ये आपल्याला साधारण 118चा चेंज इन OI दिसतोय. ठीक आहे. पण HDFC बँकमध्ये आपल्याला 19.82 दिसतोय. तर आपण HDFC बँकला आपण वॉचलिस्टमध्ये ॲड करणार नाही आहोत. तर आपल्याला एक स्टॉक मिळाला आहे HCL टेक. तर HCL टेकसाठी आपण बघणार आहोत 10. आता समजा 9:50ला आपण हा डाटा पाहिला. 9:50, 9:55ला आपण हे डेटा जर पाहिला, त्याच्यानंतर आपण 10 साठी ॲक्चुअल आपली मुवमेंट जी आहे ती 10 नंतर चालू होणार आहे. त्याच्यामुळे आपण HDFC बँक नाही, HCL टेक आपण हा वॉचलिस्टमध्ये ॲड करणार आहोत. तर आपण HCL टेकच्या चार्टवर जाऊ. HCL टेकच्या चार्टवर गेल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल इथं दिसतं की आपण काय करणार आहोत की 9:50 ते 9:55 ह्यावेळी आपण NSE इंडियाची वेबसाईट बघणार आहोत. त्यानंतर आपण इथे आता ही ब्लू लाईन व्हर्टिकल लाईन मार्क केलेली आहे. तर ती ॲक्च्युअल आहे 10 वाजेची. ठीक आहे. इथं दिसते तुम्हाला 10 वाजेची ही ब्लू लाईन आहे. तर आपण करणार काय आहोत मित्रांनो, सिम्पल आपण ह्या 10 वाजेच्या कॅन्डलला आपण तिचा हाय आणि लो मार्क करून घेणार आहोत. ठीक आहे. तिचा हाय आणि लो आपण मार्क करणार आहोत. ठीक आहे. हाय आणि लो मार्क केल्यानंतर आपण बघणार आहोत ज्या साईडला प्राइस म्हणजे सगळ्यात सिंपल
इथे सांगतो मी तुम्हाला, ज्या साईडला प्राईस ब्रेकआउट करेल त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहोत. त्यासाठी एक सिंपल लॉजिक असं आहे की आपण याला 200 EMA हा आपण यूज करणार आहोत. 200 EMAचा यूज असा आहे मित्रांनो, आपण बघणार आहोत 200 EMAच्या वरती जर प्राईस सस्टेन करत असेल किंवा 200 EMAच्या 5 मिनिट टाइम फ्रेमला जर मार्केट अबोव 200 EMA असेल तर आपण फक्त कॉलसाठी किंवा बाईंगसाठी प्लॅन करणार आहोत. तर मित्रांनो, या कॅन्डलला इथे क्लोजिंग मिळालेली, पण आपण इथे बाय करणार नाही, कारण 200 EMA आपला 200 EMAच्या वरती प्राईस आहे, त्याच्यामुळे आपण फक्त बाईंग साईडला प्लॅन करणार आहोत. तर इथं सिंपल होतं मित्रांनो, 10 वाजेनंतर आपण बघणार आहोत की आपल्या झोनचा ब्रेकआउट कुठं होतोय, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन किंवा 200 EMAला जर 200 EMAच्या खाली जर प्राईस असेल तर आपण मोस्ट ऑफ म्हणजे 200 EMAच्या खाली जर असेल तर आपण ट्रेड घेतच नाही, पण 200 EMAच्या वरती जर प्राईस असेल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तर आपण तिथे ट्रेड पंच करतो. तर मित्रांनो, जर ह्या आपला झोनचा ब्रेकआउट झाला, आता कसा झाला, ठीक आहे, या कॅन्डलवर झोनचा ब्रेकआउट झालेला आहे, ठीक आहे, तर आपण ह्या नेक्स्ट कॅन्डलला, ब्रेकआउट कॅन्डलच्या नेक्स्ट कॅन्डलला आपली जर सस्टेन होत असेल तर आपण तिथं ट्रेड पंच करणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर 20 EMA आपण यूज करणार आहोत SL साठी, ठीक आहे. SL म्हणजे कसं, आपण 20 EMA पंच करणार आहोत. 20 EMAला 20 EMAच्या खाली जर समजा आपल्याला एखादी डोजी टाईप कॅन्डल दिसते किंवा म्हणजे जी इंडिसिजन कॅन्डल असते ती जर दिसत असेल तर तिच्या खाली आपण स्टॉप लॉस लावणार आहोत. आता ही इंडिसिजन कॅन्डल आहे तर हिच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला, ठीक आहे. आता समजा मित्रांनो, आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार आपण जर इथं 10 पॉईंटचा जर SL घेतला तर इथे आपण त्याच्या अगेन्स्ट 1.2 असं धरून चला, 1:2चा आपण इथे प्रॉपर ट्रेड कॅप्चर केलेला आहे. माझा SL मित्रांनो ह्या कॅन्डलचा लो होता, ह्या कॅन्डलचा लो माझा SL होता. तर आपण सिंपल एक बघणार आहोत, 10 वाजेनंतर ज्या साईडला ब्रेकआउट होणार आहे त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहे, किंवा 200 EMA म्हणजे 200 EMAच्या वरती जर कॅन्डल्स असतील किंवा प्राईस असेल तर आपण फक्त बाईंगसाठी विचार करणार आहोत. त्याच्या खाली जर असेल तर आपण बाईंगसाठी विचार करणार नाही. सेकंड मित्रांनो, आपल्याकडे होता HDFC बँक. आपण HDFC बँक बघणार नाही, आपल्याकडे होता इन्फीचं एकदा स्ट्रक्चर पाहून घेऊ. इन्फोसिस, ठीक आहे. याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण 10 वाजता, ठीक आहे. याच्यामध्ये 10 वाजेची कॅन्डल, ठीक आहे. 10 वाजेची कॅन्डल खूप छोटी आहे मित्रांनो, 10 वाजेची कॅन्डल खूप छोटी आहे. आता इथे आपण मार्क केला याचा हाय आणि लो, ठीक आहे. आता बघा, इथे 200 डे EMA हा जो आहे तो आपला खाली आहे आणि त्याच्यावरती प्राईस आहे. मग आपण काय करणार, आपण इथे ट्रेड घेणार नाही, आपण ट्रेड घेणार ह्या आपल्या झोनच्या वरती. पण या ठिकाणी ज्या ब्रेकआउट कॅन्डल आहेत, ज्या कॅन्डल्स आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत मित्रांनो, म्हणून मी इथं प्लॅन केलेला नव्हता. 10 म्हणजे 0.6 म्हणजे 0.50%च्या वर होत्या, अबव होत्या. 10 रुपीजचा कॅन्डलचा गॅप होता, तर आपण तिथे एंट्री करणार नाही. HCL टेकमध्ये एकदम प्रॉपर सेटअप बनलेलं होतं मित्रांनो. आपण तिथे प्रॉपर सेटअप कसा घेतो, म्हणजे कसा ट्रेड प्लॅन करतो, काय करतो, व्हॉल्यूम कसा बघतो ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते नक्कीच कव्हर करणार आहोत. पण आजच्या ट्रेडचे रूल एकदम सिंपल आहेत. इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्शन खूप डिफिकल्ट असतं मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला NSE इंडिया ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ही वेबसाईट लाईव्ह डेटा देते, त्यानुसार आपण तिथे ट्रेड प्लॅन करणार आहोत. ह्यामध्ये 10 म्हणजे सकाळी 10 वाजता आपण झोन मार्क करणार आहोत. 10 वाजेनंतर आपला ट्रेड खरा पंच होणार आहे. तर मित्रांनो, सिंपल व्हिडिओ आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. NSE इंडियाची वेबसाईट खूप छान पद्धतीने आपल्याला डेटा प्रोव्हाइड करते, तर त्या डेटाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा. आणि अजून एक आपण इंट्राडेसाठी एक नवीन स्ट्रॅटर्जी आणणार आहोत, जी सिंपल आहे, NSE इंडियाचीच असणार आहे. सिंपल कन्सेप्ट राहील. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. का तर नेक्स्ट व्हिडिओसाठी मी मोटिवेट होईल आणि अजून एक नवीन चांगला व्हिडिओ बनवेल. तर NSE इंडियाचा सिंपल ही कन्सेप्ट आहे. NSE इंडियावर आपल्याला सर्वात छान डाटा आणि सिंपल डाटा जो आपल्याला लगेच कळतो इंट्राडेसाठी, आपण स्टॉक बाय करणार नाही करणार ते सगळ्या इथं गोष्टी क्लिअर होतात. आणि काही गोष्टी त्या मॉडिफाय केलेल्या असतात, ज्या आता उदाहरणार्थ इकडं की 200 EMAच्या वरती जर असेल तरच आपण बाईंग करणार, जर त्याच्या खाली असेल तर आपण बाईंग करणार नाही, फक्त शॉर्टसाठी आपण प्लॅन करणार. तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू. पण आत्ताच्या कंडिशनला आपण हा जो व्हिडिओ बनवलेला हा खूप
खूप इफेक्टिव्ह राहणार आहे. मंडेच्या मार्केटमध्ये नक्कीच एकदा ट्राय करा. 950 955ला NSE इंडियाची वेबसाईट ओपन करून राईज इन OI अँड राईज इन प्राईस हे ऑप्शन सिलेक्ट करून डेरिव्हेटिव्हमध्ये जाऊन हे ऑप्शन सिलेक्ट करून आपण नक्कीच हे डेटा आपण नक्कीच बघणार आहोत. त्याच्यानंतर निफ्टीसाठी एक सिंपल प्लॅन बघू मित्रांनो, की येणाऱ्या मंडेला काय होऊ शकतं मार्केटमध्ये निफ्टीसाठी. ठीक आहे, तर मित्रांनो इथे एक झोन मार्क केलेला आहे की तो क्रुशियल आहे. आपला हा जो मधला पार्ट आहे, मधला जो गॅप आहे, तो आपण मोस्ट ऑफ ट्रेड करणार नाही. जर तिथं एखादा छान प्राइस ॲक्शन झालं तर आपण नक्कीच ट्रेड करू. पण आपल्याला ह्या झोनच्या वरती आहे तोपर्यंत मार्केट बुलिश आहे. ह्या झोनच्या खाली आल्यानंतर मार्केट हे बेअरिश होणार आहे. ठीक आहे, आपण आलो 1 आवर टाईम फ्रेमवर. तर इथे आपल्याला सिंपल दिसतंय की हा जो झोन आहे तो खूप छान पद्धतीने रेजिस्टन्स आहे, जो आता सपोर्ट करेल. का इकडे आपण प्रिव्हियसली पाहिलं तर इथे तो रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट झालेला आहे. इथं पण परत एकदा रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट झालेला आहे. इथं त्याने सपोर्ट घेतला आहे, पण तो सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्सला ब्रेक करून असं दाखवलं आहे की आता प्राईस थांबणार नाही. इथं ही कंटिन्युअसली वरच्या डायरेक्शनला जाईल, पण इथे तो फेल झालेला आहे आणि तो मार्केट पूर्ण डाऊन साईडला आलेला आहे. त्याच्यानंतर हा जो झोन आहे इथूनच मार्केट अप साईडला गेलेला आहे. त्याच्यामुळे बघा इथे रेजिस्टन्स होता, तो फेल झाला, खाली आला, इथून परत वर गेला, याचा सपोर्ट घेतला आणि वर गेला. ठीक आहे, त्याच्यामुळे इथून जेव्हा खाली आला तेव्हा हा आपला क्रुशियल सपोर्ट म्हणून ॲक्ट केलेला आहे, जो रेजिस्टन्स होता. तर हा सपोर्ट म्हणून ॲक्ट झाला, वरती गेलं, मार्केट परत तिथे चाललेलं होतं त्या लेवलला. आता इथून हाय बनवत मार्केट वरती चाललेलं आहे. तर 1 आवर टाईम फ्रेमला असं कंडिशन आहे. 15 मिनिटला जर आलो तर 15 मिनिटला बघू. 15 मिनिटला आपल्याला एकदम याच्यावरती म्हणजे 26,203 याच्यावरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर आपण नक्कीच इथे बाईंगसाठी प्लॅन करणार आहोत. फर्स्ट टार्गेट आपलं समथिंग 26,317च्या आसपास राहील किंवा 26,263 पर्यंत पण राहू शकतं. तिथून आपण सेलिंग साईडला प्लॅन करू शकतो. पण जेव्हा ह्या रेंजच्या म्हणजे 26,203च्या वरती मार्केट जाईल तेव्हा आपण बाईंगसाठी प्लॅन करणार आहोत. ह्या झोनच्या खाली आलं प्राईस ॲक्शनने, जर समजा या झोनच्या खाली येतं आहे आणि प्राईस ॲक्शनने खाली जाईल तर मग आपण नक्कीच प्लॅन करणार आहोत खालच्या डायरेक्शनला. ठीक आहे, तर निफ्टीचं एक सिंपल शॉर्टमध्ये इंट्रो. तर इंट्राडेसाठी खरं हा व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो. निफ्टीचा याच्यात काहीच रोल नव्हता, इंट्राडेसाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर नक्कीच मंडे मार्केटमध्ये ह्या गोष्टी एकदा ट्राय करा. आणि जर इन केस व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओसाठी मी अजून मोटिवेट होईल आणि अजून एक नवीन स्ट्रॅटर्जी NSE इंडियासाठी आपण NSE इंडियावरून अजून कसा डाटा घेऊ शकतो तर आपण ते नक्कीच बघणार आहोत. तर थँक्यू मित्रांनो.